आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. फिक्की या वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रातील संघटनेच्या 93व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता उद्घाटनपर भाषण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहे. फिक्कीच्या वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन देखील ते याच पद्धतीनं करतील. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन पेहरावासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं काल मार्गदर्शक सूचना जारी केली. नियमित तसंच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागार पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, ट्राउझर, पॅन्ट तर महिला कर्मचाऱ्यांनी साडी, चुडीदार, कुर्ता, ट्राउझर, पॅन्ट, शर्ट तसंच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव ठेवावा. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी खादी कपड्यांचा पेहराव असावा. महिलांनी कार्यालयात शक्यतो चप्पल, सॅन्डल, बूट, शूज यांचा तर पुरुषांनीही बूट, शूज, सॅन्डलचा वापर करावा. आपला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना याबाबत जारी परिपत्रकात करण्यात आल्या आहे. मिक्सोपॅथीच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना IMAनं काल राज्यभरात बंद पाळून आपला निषेध नोंदवला. आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे. मात्र या शस्त्रक्रिया फक्त तज्ज्ञ शल्यचिकित्सक करू शकतात. या परवानगीमुळे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं असं मत IMAनं व्यक्त केलं आहे. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल मंत्रालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं महाशरद या दिव्यांग सहाय्यक उपकरणासंबंधीचं ॲप तयार केलं आहे. या विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्तानं आज या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या eBarti या ॲपचंही आज लोकार्पण होणार आहे. राज्यात काल 4,268 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,42,440 झाली. राज्यात आतापर्यंत 17,49,973 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा राज्याचा दर 93.46% एवढा झाला आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी इथली खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त होणारा पालखी सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे. आजपासून ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. मंगळवार नंतरच भाविक गडावर जाऊ शकतील. येत्या फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघादरम्यान 4 कसोटी, 5 T20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहे. 5 फेब्रुवारीला पहिला कसोटी सामना चेन्नई इथं होईल. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.